नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय श्रीवर्धन गावातील एक काळिंजे गावामध्ये, जिथे प्रत्यक्ष कांदळवनाचा प्रकल्प चालू आहे आणि ते कांदळवनाचा प्रकल्प पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक इथे येत असतात। आपण पाहू शकता की आज आपण इथे पोहोचलोय। आज आपला ब्लॉग खास विशेष होणार आहे आणि आपण जेवढे इथले महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण सर्व टिपणार आहोत आणि सर्व पॉईंट आपण घेत असताना आपण आता होडीतून प्रवास करतोय आणि पुढे गेल्यावर आपण सर्व प्रवास आपल्याला जे कांदळवनाच्या प्रकल्पाचे जे अध्यक्ष आहेत विक्रांत गोगलकर, तसे त्यांचे सहकारी सुद्धा इथे बोटीमध्ये दिसतात आपल्याला। त्यांच्यासोबत पण आपल्याला पुढचा प्रवास होणार आहे आणि आपण पुढच्या प्रवासाचा आपण आनंद घेऊया आणि त्याच्यातला त्यांचं ते सर्व गाईड करणार आहे आपल्याला इथे की वेगवेगळ्या प्रजाती कोणत्या आहेत, तिथले कोणकोणते प्रोजेक्ट आहेत ते आपल्याला सर्व माहिती देणार आहेत। कांदळवनाच्या प्रकल्प पाहण्यासाठी आपण पुढील प्रवास चालू करतोय आणि माझ्यासोबत आहेत ठाण्यावरनं आजच काका आलेले आहेत, पाटील काका, त्याचबरोबर मावशी सुद्धा आहे आणि ह्या ताईच्या मुली आहेत सर्व, आणि ही आपली छोटी सुद्धा आहे आणि ह्यांच्यासोबत आपण आता पुढचा प्रवास चालू करतोय। आपण शेवटपर्यंत भेटत राहणार आहोत। आज हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही आणि तुम्हाला आम्ही सर्व जे काही जेवढा दाखवता येईल तेवढा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला, गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया। आजचा दिवस आमच्यासाठी खास स्पेशल आहे। बरेच दिवसापासून मी बोलत होतो विक्रांत दादाला की मला सर्व इकडे एकदा तरी मला इथे कांदळवनात जायचं आहे आणि बरेच दिवस त्याच्या पाठी होतो। आज त्याचा फोन आला तर आमचं ठरलं। नमस्कार, मी सौ श्रुती तोडणकर, मी काळिंजे गावची रहिवासी आहे। शिवाय मी कांदळवन निसर्ग पर्यटन गटाची अध्यक्ष आहे। नमस्कार, मी रेखा लोखंडे या गावची रहिवासी आहे, मी सदस्य आहे। नमस्कार, मी या काळिंजे गावची रहिवासी आहे आणि त्याशिवाय मी पूर्वी अंगणवाडीवर होते, आता मी रिटायर झाले। पण ह्याची मला या कांदळवनाची खूप मला आवड आहे, म्हणून या कांदळवन मी स्वतः माहिती करून घेते। शांता चंदर जाधव, माझं वय 70 आहे। नमस्कार, मी नासिर शफी मनसुबकर आहे आणि ह्या गटातला कांदळवनाचा निसर्ग पर्यटनाचा सदस्य आहे। नमस्कार, मी अनिश शफी मनसुबकर, ह्या गावाचा रहिवासी आणि मी या गटातला सदस्य आहे आणि आम्ही तिघेही बोट चालवतो आणि माहितीसुद्धा देतो। नमस्कार, मी विक्रांत गोगलकर, मी काळिंजे कांदळवन निसर्ग पर्यटन गटाचा सदस्य आहे आणि कांदळवन को मॅनेजमेंट कमिटी, मँग्रोव्ह को मॅनेजमेंट कमिटीचा मी अध्यक्ष आहे। या प्रकल्पाबद्दल सांगायचं झालं तर आता हा प्रकल्प आपल्याला महाराष्ट्र शासन वन विभाग, कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान मार्फत इथं राबवला जाते। 2017 साली हा आपल्याला परिपत्रक आला। तर ग्रामपंचायतमध्ये आपल्या एक ग्रामसभा झाली, ग्रामसभेमध्ये एक कमिटी स्थापन झाली, कांदळवन सह व्यवस्थापन समिती। त्याच्या अंतर्गत एक आपल्याला गटाची स्थापना झाली, कांदळवन निसर्ग पर्यटन गट, आणि त्या गटामार्फत आपण हा कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण योजना असा प्रकल्प इथं राबवतोय आणि येणाऱ्या पर्यटकांना आपण कांदळवनाचं महत्त्व, कांदळवनाबद्दलची माहिती देतो आणि इथून फिरवतो। म्हणजे दोन्ही कामं एकत्र साध्य होतात, एक निसर्ग संवर्धन पण होतो आणि आपली एक बोट सफर पण होतं। असे आम्ही इथं येणाऱ्या पर्यटकांना कांदळवनाबद्दल माहिती देतो आणि ह्या प्रकल्पाअंतर्गत आमच्या गटाला ही बोट मिळालेली आहे, इंजिन बोट। साधारण तिचे कॉस्ट आहे 6.5 लाखापर्यंतची आहे। त्याच्यानंतर लाईफ जॅकेट मिळालेले आहेत, बायनाकुलर मिळाले आहेत पक्षी निरीक्षणासाठी। अशा वेगवेगळ्या प्रकारचं आम्हाला साहित्य साधारण 7 ते 8 लाखापर्यंत मिळालेलं आहे। त्यातला 90% अनुदान हा आम्हाला शासनाकडून मिळालेला आहे आणि 10% आम्ही गटाने भरलेले आहे। तर मित्रांनो, पाहू शकता की आपण काळिंजे गाव समोर बघू शकता। या काळिंजे गावाच्या जवळच एक सुंदर असा निसर्ग आणि या निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला हा सुंदर असा बेट। या बेटाच्या जवळ आपण जाऊन आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत। जे आपले सहकारी आहेत ते आपल्याला पूर्णपणे परिपूर्ण माहिती इथे देणार आहेत आणि ह्या बेटाची पूर्णपणे माहिती आपण आज या आजच्या ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न करू। वेगवेगळे पक्षी, वेगवेगळ्या प्रजाती यांचा दर्शन आपल्याला होणार आहे आणि त्याचबरोबर आपण इथे जो आजचा दिवस निवडलेला आहे तो खरोखर आपण लकी समजतोय की आज मला ह्या कांदळवनाच्या प्रकल्पामध्ये इथे यायला मिळाला।
तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय जोडा बेटाजवळ, जो काळिंजे गावाच्या जवळच आहे जोडा बेट. आणि त्या जोडा बेटाबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती रेखा लोखंडे, ज्या आपल्या आता बोटीमध्ये सहकारी आहेत, ते आपल्याला गाईड करणार आहेत. तर आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया. नमस्कार, मी रेखा लोखंडे या गावची रहिवासी आहे. आपण इथे आल्याबद्दल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या कोकणात व कोकण किनारपट्टीवर बसलेल्या छोट्याशा सुंदर निसर्ग लाभलेल्या काळिंजा गावच्या खाडीजवळ आहोत. आता आपण कांदळवनाची सफारी करणार आहोत. हे इतर कांदळवनाप्रमाणेच आहे. तर याची खासियत अशी आहे की या गावाला निसर्गाने खूप सुंदर आहे बेट असं त्याला देणगी दिलेली आहे. तर त्याला जोडा सुद्धा म्हणतात. आपल्या ही लोकल भाषा आहे ना, ती जोडा सुद्धा त्या म्हणतात त्या बेटाला. त्या बेटामध्ये नारळाची, पोपळीची, चिंचेची, इतर वनस्पतीची झाडे आहेत. व बेट आहे ना 30 एकरचं आहे. संपूर्ण चारी बाजूला खारं पाणी आहे, मध्येच हा बेट आहे. म्हणजे त्याला इकडची लोकल भाषा जोडा म्हणतात. आता त्या बेटामध्ये नारळाची, पोपळीची, चिंचेची, इतर वनस्पतीची झाडे आहेत. व एकेकाळी तिथे लोकवस्ती असायची. त्या लोकवस्तीमध्ये लोक भात शेती करायची, वाल, वांगी, टॅमॅटो हे सगळं पिकवायची. पण आता काय लोकवस्ती राहिली नाही, जो तो आपल्या गावामध्ये राहायला गेले. पण वैशिष्ट्य म्हणजे त्या जोड्यामध्ये 11 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. हा 11 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. एवढं वैशिष्ट्य आमच्या गावाला एक निसर्गाने दिलेली एक ती देणगीच आहे म्हणाल. पण त्याला जोडा का म्हटलेलं गेलेलं आहे, त्याचं कारण म्हणजे असं आहे, श्रीवर्धन आता असं आपण गोल फिरून गेलो ना 14-15 किलोमीटर आहे. आणि असं समोर गेलो ना इकडे तर त्याला 2 किलोमीटर आहे. म्हणजे श्रीवर्धन व काळिंजे ह्या जोडलेला हा भाग आहे, म्हणून त्याला जोडा हा नाव पडला गेलेला आहे. धन्यवाद ताई, तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिलीत. आणि ही माहिती अजूनपर्यंत जगभरात जास्त प्रमाणात पोहोचलेली नाहीत. बऱ्याचशा लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत की तर इथे 11 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. मित्रांनो, आता पाहू शकता की जोड्यामध्ये आपल्याला जायचं होतं, परंतु समोर चिखल दिसतोय. आपण नेक्स्ट ब्लॉग आहे ना, नक्कीच आपण जोड्यामध्ये जाऊन करणार आहोत. पण आता आपण पूर्णपणे कांदळवनाचा जो प्रकल्प आहे त्याचा पूर्णपणे दर्शन घेणार आहोत. आपल्या ताईने खूप माहिती छान सांगितली. तर मित्रांनो, पुढील जी कांदळवनाची प्रजाती आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळे पक्षी आहेत, त्याच्याबद्दल माहिती आपल्याला ह्या कांदळवनाच्या प्रकल्पाच्या अध्यक्ष आहेत श्रुती तोडणकर, या आपल्याला माहिती देतील. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, मी सौ श्रुती तोडणकर. मी काळिंजे गावची रहिवासी आहे, शिवाय गृहिणी देखील आहे. तर आज मी तुम्हाला ह्या पूर्ण कांदळवनाची सफारी करून देणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहिती असेल, पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये ह्या कांदळवनाच्या 21 प्रकारच्या स्पीशीज आहेत. तर आपल्या काळिंजे गावामध्ये ह्या कांदळवनाच्या 15 प्रकारच्या स्पीशीज आहेत. त्यातली ही समोरची पहिली आपल्याला दिसतीये बघा, गोल आकाराच्या पानाची, तिला सोनेरेशिया अल्बा म्हणतात. आणि मराठीमध्ये आपण तिला पांढरी चिपी असे म्हणतो. आता अल्बा म्हणजे काय, तर पांढरं. तर हिचं फूल जे असतं हे पांढऱ्या रंगाचं असतं, दिसायला खूप सुंदर आणि आकर्षित असतं. ठीक आहे. आता ह्यांची जरी बॉटॅनिकल नेम जरी बरेच मोठे असले ना, तरी पण त्यांची जी मराठी नावं असतात, ती मराठी नावं त्या झाडाच्या फुलावरून, फळावरून ही त्यांची नावं पडलेली असतात. तर आता सोनेरेशिया अल्बा आणि मराठीमध्ये आपण तिला पांढरी चिपी म्हणतो, कारण की तिचं फूल हे पांढऱ्या रंगाचं असतं. तर आता ह्याचं जे फूल असतं, ह्याचं फूल पूर्ण चांदणीच्या आकारामध्ये, जणू जसा पेढा कसा ठेवलेला असतं तसं हे त्याचं फळ असतं. तर ह्याचं हे फळ जर पूर्णपणे तयार झालं ना, का त्याला सफरचंदासारखा सुगंध येतो, म्हणून त्याला मँग्रोव्ह ऍपल म्हणतात. आणि हे फळ आपण खाऊ शकतो. ह्या फळाचं आपण लोणचं देखील करतो. ठीक आहे. आता ह्या झाडाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषित केलं गेलंय. म्हणजे स्टेट मँग्रोव्ह ऑफ ट्री. आपलं कसं नॅशनल बर्ड, नॅशनल ट्री, तसं हे आपल्या महाराष्ट्रातलं कांदळवनातलं हे महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष आहे. ठीक आहे. आता हे जमिनीवरती बघा, आपल्याला असे टोक सारी पसरलेली दिसत आहेत. तर ती त्या झाडांची मुळं आहेत. ठीक आहे. आता आपण जर बघा, सर्वसाधारण जर झाडांची मुळं बघितली तर ती मुळं कशी जमिनीच्या आतमध्ये खोलवर रुतलेली असतात. पण आता ही तर जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली आहेत ना. आणि आता आपल्याला माहितीच असेल की मुळांचं काम काय असतं, कार्य काय असतं, की जमिनीतून पाणी शोषून घेऊन वरती झाडांना पोहोचवण्याचं काम ही मुळं करत असतात. पण आता ही तर मुळं जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली आहेत.
तर त्याचं कारण हे आहे की बघा, आता मी तुम्हाला सुरुवातीला आमच्या सहकार्यांनी सांगितलं की जी खाऱ्या पाण्यात रुजते, जगते, वाढते तिला आपण खारफुटी म्हणतो, बरोबर. तर आता बघा, ही जी मुळं आपल्याला विरुद्ध दिशेने दिसत आहेत, ह्या मुळांमध्ये पाणी फिल्टर करण्याची एक सिस्टीम असते. आपण कसं ॲक्वागार्डनी पाणी फिल्टर करतो आणि मग पाणी पितो, तसं ह्या मुळांमध्ये पाणी फिल्टर करण्याची एक सिस्टीम असते, जेणेकरून जेव्हा पाणी हाय टाईडला असतं, म्हणजे जेव्हा पाणी फुल भरतं, आता आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की 6 तासाची भरती आणि 6 तासाची ही ओहोटी असते. तर जेव्हा हे पाणी फुल हाय टाईडला असतं तेव्हा ही सगळी मुळं पाण्याखाली आच्छादलेली असतात आणि जेव्हा पाणी लो टाईडला येतं तेव्हा ही मुळं आपल्याला पूर्णपणे हे अशी मोकळी दिसतात. जेव्हा पाणी हाय टाईडला असतं तेव्हा ही मुळं ते पाणी शोषून घेतात आणि जेव्हा पाणी लो टाईडला जातं ही मुळं मोकळी दिसतात, तेव्हा ते पाणी फिल्टर करण्याचं काम ती मुळं करत असतात. म्हणजे थोडक्यात काय, तर हे खारं पाणी फिल्टर करून गोड पाणी वरती झाडांना ट्रान्सफर करत असतात. म्हणजे खाऱ्या पाण्यात राहूनही गोड्या पाण्यावरती जगणाऱ्या ह्या वनस्पती आहेत. हा, आता हे जे तुम्हाला फळ दिसतंय हे सोनेरेशिया अल्बाचं फळ आहे. बघा त्याचा आकार बघा आपल्याला कसा दिसतोय, म्हणजे जसा चांदणीमध्ये एखादा पेढा कसा ठेवलेला आहे तसं त्या फळाचा आपल्याला आकार दिसतोय. ते फळ जर आपण तुरतच खाल्लं तर ते तुरट चीज प्रमाणे लागतं, पण तेच फळ पूर्णपणे परिपक्व झालं ना का त्याला सफरचंदासारखा सुगंध येतो, म्हणून त्या फळाला मँग्रो ऍपल म्हणतात. पहा, त्या रायझोफोरा म्युकरनटाच्या फांदीवरती तुम्हाला एक छोटासा पक्षी दिसतोय, अगदी रंगबिरंगी. त्या पक्षाला कॉमन किंगफिशर म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला ढिवर म्हणतो, म्हणजे सामान्य खंड्या. हा आपला पाणथळ जागेवरचा सगळ्यात छोटा पक्षी आहे. हे फिशिंग केलं पक्ष्यांनी, ते बघा आता फिशिंग केलेली आहे, म्हणजे नावाप्रमाणेच किंगफिशर म्हणतात तसं आता त्याने माशाची शिकार केलेली आहे बघा, म्हणूनच त्याला कॉमन किंगफिशर म्हणतात. पहा समोरच आहे एकदम रंगबिरंगी. तोच पहा त्याची कशी आहे, एकदम टोकधार आहे, म्हणजे जेणेकरून त्याचा भक्ष्य म्हणजे त्याचा मासा खाण्यासाठी त्याला पुरेपूर पटकन पाण्यातून उचलता यावा असा. आता ही बघा समोर दिसते, हिला रायझोफोरा म्युकरनटा म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला पिवळा कांदळ म्हणतो. आता बघा ह्याची रचना बघा कशी आहे, म्हणजे त्याची पानं बघा कशी आकाशाच्या दिशेने वरती वाढलेली आहेत. तर त्याचं सुद्धा एक रिझन आहे, ऐकूया आपण पुढे. तर ह्याचं जे फूल असतं हे फूल पांढऱ्या रंगाचं छोटंसं फूल असतं आणि त्याला जे फळ धरलं जातं त्याचं फळ हे चिकूच्या आकाराचं ब्राऊन कलरचं असतं. हे पहा समोर इथं. आणि बघता बघता हे बघा हे मासे दिसतात, ह्या माशांना टोळ मासे म्हणतात, निडल फिश. हे अगदी किनाऱ्यालगतच असतात. तर आता ही जी तुम्हाला दिसतेय फळ दिसते आणि त्याच्यातून ती शेंग आलेली दिसते तुम्हाला. आम्ही पण सुरुवातीला शेंगच म्हणायचात, पण शेंग म्हटलं की काय त्याच्यामध्ये बी येते, बरोबर. शेवग्याची शेंग, गवारची शेंग, चवळीची शेंग. तर ह्याच्यामध्ये बी नसून हे पूर्णपणे एक तयार झालेलं एक रोपटं आहे. म्हणजे ह्या झाडाचं एक वैशिष्ट्यच असं आहे की हे झाड स्वतःचं रोपटं हे झाडावरच तयार करत असतं. म्हणजे आता आपण आई बघा, जोपर्यंत आपल्या गर्भाशयात बाळाची पूर्णपणे वाढ होत नाही तोपर्यंत आपली डिलिव्हरी होत नाही. तसंच ह्या झाडाचं असतं, जोपर्यंत ती कंदिका ह्या वातावरणाशी पूर्णपणे अनुकूल होत नाही तोपर्यंत ते झाड ती कंदिका खाली सोडत नाही. आणि एकदा का ती कंदिका ह्या वातावरणाशी पूर्णपणे अनुकूल झाली का मग ते झाड ती कंदिका खाली सोडतं. मग जेव्हा ती खाली सोडतं तेव्हा ती विचार करत नाही की खाली चिखल दलदल आहे की पाणी भरलेलं आहे. समजा जर चिखल दलदल असेल तर वरून पडताना ती प्रेशरनी खाली पडते. तुम्ही जर नीट बघितलं तर खाली बघा त्या कंदिकेला खाली पॉइंट आहे. तर वरून पडणारी कंदिका ही प्रेशरनी खाली पडते आणि खाली चिखलामध्ये तिथेच रुजते आणि दुसरं रोप तयार होतं. आणि समजा जर पाणी भरलेलं असेल तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून इतर ठिकाणी मग ती रुजते. हे रायझोफोरा म्युकरनटाची कळी आहे, कळीच्या स्थितीत आहे. कालांतराने थोड्या उद्यापर्यंत ह्याचं फूल तयार होईल. आता जर आपण ह्या झाडांच्या पानांना स्पर्श केलात
तर ह्या झाडांच्या पानांचा स्पर्श आपल्याला बघा एकदम जाड लेदर प्रमाणे एकदम थिक लागतो. ठीक लागतो बघा. म्हणजे आपण जी नॉर्मली जंगलातली झाडं किंवा आपल्या परसावातली जी झाडं बघतो त्याच्या झाडांच्या पानांचा स्पर्श आपल्याला कसा एकदम सॉफ्ट लागतो, जेणेकरून आपण ती पानं गुंडाळू शकतो. पण ह्या पानांना आपण गुंडाळू शकत नाही, गुंडाळायला गेलात की ती मोडतात. आता हे बघा तुम्हाला अशा स्टिक सारखे आलेले दिसत आहेत, ती त्या झाडाची मुळं आहेत. हा, ह्या ज्या काट्या काट्या स्टिक सारखे दिसत आहेत ही त्या झाडाची मुळं आहेत. आता बघा आपण वडाचं झाड पाहिलंच असाल की त्या झाडाची मुळं ही वरून खाली जमिनीचा आधार घेण्यासाठी आलेली असतात. तसंच ह्या झाडाची पण मुळं आहेत, वरून खाली जमिनीचा आधार घेण्यासाठी आलेली आहेत. म्हणून ह्यांना आपण मराठीमध्ये आधार मुळे म्हणतो आणि इंग्लिश मध्ये आपण त्यांना स्टील रूट्स म्हणतो. आता बघा तुम्ही, हे एक झाड इंडिकेटर आहे. तर आता इंडिकेटर कसं आहे, तर जिथपर्यंत ह्या झाडाची मुळं असतील तिथपर्यंत हे भरतीचं पाणी भरलं जातं. हे एक झाडाचं इंडिकेटर आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ह्या झाडाची माहिती देण्याच्या सुरुवातीला बोलली की करून ह्या झाडाची पानं आपल्याला आकाशाच्या दिशेने वाढलेली दिसत आहेत. तर त्याचं कारण हे आहे की समजा एखाद वेळेस जर पाणी हायटाईडचं असेल आणि पाण्याची पातळी जर वाढली असेल आणि त्या झाडाचं पान जर त्या पाण्याखाली गेलं असेल तर ते झाड कालांतराने पान गाळून काढतं. म्हणजे आपल्या मँग्रोव्ह मधलं हे एकमेव झाड आहे रायझोफोरा म्युकरनटा की ज्याचा पाण्याशी संबंध आला म्हणजे त्याची पानं जर पाण्याखाली गेली का ते झाड ते पानं कालांतराने गाळून काढतं. मित्रांनो, पुढील माहिती आपल्याला या काकू सांगणार आहेत आणि खूप सुंदर अशी माहिती सांगतात ते सुद्धा, आणि त्यांच्याकडून आपण ही माहिती विचारून घेऊया. नमस्कार. समोर बघा बारीक कडीपत्त्यासारखी पानं दिसत आहेत. ते कडीपत्त्यासारखी पानं दिसतात त्यांना एविशेनिया मरेना असे म्हणतात. तो एविशेनिया मरेना त्याला मराठीमध्ये तिवर म्हणतो. हा, तिवराचं झाड म्हणतो त्यांना. आता त्या तिवराच्या झाडाला छोटी फुलं येतात पिवळी, आणि फळ येतं ते कैरीचं. सुरुवातीला बघा आंब्याची कैरी येते तशी कैरी येते, आणि ती कैरी आली ना की मग आता लोखंडे, रेखा लोखंडे बोलले ना, त्या जोड्यामध्ये तिथं पूर्वी लोक कामाला जायची. तर होडी घेऊन जायची आणि मग संध्याकाळची येताना 2 ओझी तोडायची या तिवऱ्याच्या पायाची, आणि मग गाय म्हैस असल त्याला घालायची. ते घातलं की मग दुसऱ्या दिवशी दूध वाढायचं. 1 लिटर दूध देत असेल तिथे 2 लिटर दूध द्यायची. हा तिवराचा पाळा एविशेनिया मरेना. आणि आता आम्ही तोडून देत नाही, कारण आता दुकानात खाद्यपदार्थ आले गुरांचं, तेव्हा सडकी, पेंट, भुशी हे आलेलं आहे दुकानात, म्हणून आम्ही त्यांचं संरक्षण करतो या कांदळवनाचं. कारण की आपला प्रकल्पच काय आहे, कांदळवन संवर्धन आणि त्यातून उपजीविका निर्माण योजना. म्हणून आता आपण ह्या झाडांची तोडमोड करत नाही. आता हा जो समोर तुम्हाला पक्षी दिसतोय त्याला ग्रे हेरॉन म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला राखी बगळा म्हणतो. हा, आणि वेटलँड वरचा सगळ्यात मोठा पक्षी हा आहे आपल्या इथला काळिंजे गावातला. आणि जो मगाशी कॉमन किंगफिशर बघितलात ना, तो सगळ्यात छोटा पक्षी. आणि हा समोर बघा तुम्हाला दिसतोय त्याला ब्लॅक हेडेड आयबीस म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला काळ डोक्याचा शराटी बोलतो. आणि आपल्याकडे लोकल भाषेमध्ये त्याला कुदळ्या म्हणतो, कारण की त्याची जर चोच तुम्ही पाहिलीत ना, ते सेम आपल्या ज्या शेतातली जे अवजार आहे कुदळ म्हणून त्याच्यासारखी त्याची चोच आहे, जेणेकरून तो चिखलामध्ये आपलं स्वतःचं अन्न पटकन शोधून खाऊ शकतो. आणि हे जे समोर तुम्हाला 2 किनाऱ्यावरती पक्षी दिसतात ग्रे हेरॉनच्या अगदी समोर, त्याला रेड शँक म्हणतात आणि मराठीमध्ये आपण तिला लाल सुरमा म्हणतो. तिला रेड शँक नाव कशावरून पडलंय, तर तिचे पाय बघा तुम्हाला साधारण लाल दिसतात म्हणून तिला रेड शँक म्हणतात. म्हणजे ओळखण्याची तिची खूण आहे. त्यातलंच दुसरा पक्षी आहे त्याला ग्रीन शँक म्हणतात, कारण की त्याचे पाय ते साधारण हिरव्या शेवाळी रंगाचे असतात म्हणून त्याला ग्रीन शँक म्हणतात.
म्हणजे लाल सुरमा आणि हिरवा सुरमा. तर आता आपण ह्या झाडांची थोडक्यात माहिती घेतली. तर आता मी तुम्हाला सांगते की आपल्या काळिंजामध्ये ज्या एकूण 15 प्रकारच्या ज्या पिशीज आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात त्यांची नावं सांगते. तर आपण पहिलं बघितलं ते सोनेरेशिया अल्बा, ज्याला आपण मराठीमध्ये पांढरी चिपी बोलतो. दुसरा आहे सोनेरेशिया अपेटाला, ज्याला आपण मराठीमध्ये सोनचिपी म्हणजे पिवळी चिपी म्हणतो. आणि तिसरा आहे एविशिनिया मरीना, ज्याला आपण तिवर म्हणतो. चौथा आहे एविशिनिया एफिसिनालिस, जिला आपण भारतीय तिवर म्हणतो. पाचवा आहे रायझोफोरा म्युक्रोनटा, ज्याला आपण पिवळा कांदळ म्हणतो. सहावा आहे लुमनिटझेरा रेसिमोसा, जिला आपण चांदणी म्हणतो. सातवा आहे ब्रुगेरिया झिम्नोरायझा, जिला आपण मोठा झुंबर म्हणतो. आठवा आहे ब्रुगेरिया सिलेंड्रिका, जिला आपण छोटा झुंबर म्हणतो. नववा आहे एकेंटिस एलिसिफोलियस, जिला आपण काटेरी मरांडी म्हणतो. नववा आहे एकेंटिस एलिसिफोलियस, जिला आपण काटेरी मरांडी म्हणतो. 10वा आहे एजिसिरिस कॉर्निकुलेटम, जिला आपण सुगंधी मिरची म्हणतो. पॅरासिका साल्वाडोरा ज्याला म्हणतो आपण, आणि मराठीमध्ये मिसवाक म्हणतो, जे आपण बघा दात घासायला पेस्ट वापरतो त्याची. आता त्याची थोडक्यात माहिती म्हणजे काय माहितीये, साल्वाडोरा पॅरिसिका मिसवाक म्हणतात त्याला, की त्याचं नाव जे फळ असतं ना ते नशिली असतं फळ, म्हणजे जेणेकरून जर पक्ष्यांनी त्याचं जे फळ खाल्लं ना तर ते गुंगी येते त्यांना. जो पॅरासिका साल्वाडोरा आहे म्हणजे ज्याला आपण मिसवाक म्हणतो, त्याचं जे फळ असतं ते कोकिळ हा पक्षी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, तो हा फळ जास्त प्रमाणात आवडीचं फळ आहे त्याचं, जेणेकरून ते फळ तो भरपूर प्रमाणात ते खातो. आणि ते फळ जर त्या पक्ष्यांनी खाल्लं ना तर त्यांना इतकी नशा येते की आपण त्यांच्या बाजूने गेलात ना तरी पण त्यांना काही समजत नाही की आपण त्यांच्या बाजूने गेलोय ते. आता तो पक्षी तुम्हाला दिसतोय किनाऱ्यावरती, त्याला वेस्ट इंडिज फिगरेट म्हणतात, आणि मराठीमध्ये आपण त्याला पश्चिम किनारपट्टीवरील बगळा म्हणतो. अशा विविध प्रकारच्या प्रजाती आपल्या काळिंजे गावामध्ये आढळतात. याची सुद्धा माहिती आपण या नासिरभाईकडून जाणून घेणार आहोत. तर आपण नासिरभाईंना विचारूया की ही सर्वच काही नवीन माहिती आहे, आमच्यासाठी नवीन आहे, ती आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा. नमस्कार. आम्ही जेव्हा इकडे मच्छी मारायला येतो ना, जेव्हा हाय टाईड असतो ना, हाय टाईड, तेव्हा मी असे रिंगा असतात, रिंगाचे ते जाळे बनवून आम्ही इकडे किनारे आम्ही टाकतो. आणि त्याच्यात मग एक जे मच्छीचा तुकडा असतो काय असतो तो बांधून इकडे जाळे टाकतो. त्याच्यानंतर मग ते खेकडे वगैरे आम्ही पकडतो हाय टाईड झाल्यावर. आणि जेव्हा लो टाईड होतं, पूर्ण पाणी खाली होतं, ओटी येतं, तेव्हा आम्ही मच्छी पकडायला जातो. मच्छी पकडायला म्हणजे एकदम मोठी असली की आम्ही तिकडे समुद्र किनाऱ्याला जातो. मग तिकडे मच्छी, पालू मच्छी, जिताळा वगैरे सर्व पागून आम्ही आणतो इकडे. त्याच्यानंतर घरी आल्यावर आता खेकडी भेटली समजा, खेकडीला आम्ही घरी आल्यावर बांधतो. त्याच्यानंतर ते एका टपामध्ये ठेवतो, जिवंत आपल्याला ठेवायचं आहे त्या टपामध्ये आम्ही ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही सेल करतो तिकडे दुसऱ्याकडे. आणि मग सकाळी परत उठून मग कोलबी कशी पाकतात, आम्ही कोलबी पण पाकायला जातो. पण कोलबी कशी मच्छी पाकतात तसं नाही. कोलबी आम्ही जेवढा किनाऱ्याचा भाग असतो ना, असं बघा ही किनारा आहे, या किनाऱ्या साईडला आम्ही कोलबी पाकतो. जसं जे चॅनल असतात ना, त्या चॅनल म्हणजे जास्त कोलबी भेटतं आपल्याला, जे चॅनल असतात जास्त कोलबी भेटतं. मग ती कोलबी आम्ही मारून मग परत सेलिंग करणार तिकडे. अशी मच्छीमारी आहे. आणि मच्छीचे प्रजाती जे आहेत ना ते 40-35 पर्यंत प्रजाती आहेत मच्छीचे. त्याचप्रमाणे आपल्याला आता अनिसभाई सुद्धा या खाडीमध्ये सापडणारा ऊत मांजर, त्याचप्रमाणे त्याला पान मांजर सुद्धा म्हणतात, तर ते पान मांजर आणि ऊत मांजर ह्याच्याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती अनिसभाई सांगतील. तर आपण अनिसभाईंना विचारूया. नमस्कार, मी अनिस मनसुखकर. मी आता तुम्हाला इथल्या आमच्या खाडीतल्या कालिंजा खाडीतल्या एक वॉटरची माहिती देतो. जसं त्याला आम्ही ऊद मांजरी म्हणतो, पान मांजरी म्हणतो. पण त्याची खासियत अशी आहे, आता सर्वात आधी ते मी सांगेन, जिथं पण तो सापडला तर त्या खाडीला तुम्ही स्वच्छ सांगू शकता, कारण तो खाडीचा एक इंडिकेटरच आहे. जिथं जो राहतो ती खाडी स्वच्छ, ती मी तुम्हाला क्लिअर करून सांगेनच. तो राहताना सुक्यावर पण राहतो, पण मच्छी पकडताना तो बुडून मच्छी पाण्यातनं पकडतो. आता स्वच्छताची मी खासियत सांगतो त्यांची, कारण तो त्याचा खाना म्हणजे आजारी मासे, जसे लागलेले मासे किंवा कमजोर झालेले मासे,
तो अक्षर जास्ती खातो. कारण आम्ही प्रत्येक वेळेला, मी पण मच्छीमार आहे, प्रत्येक वेळेला आम्ही बघितलं, आम्ही जेव्हा जाळी लावतो तेव्हा तो जाळ्यातले मासे खातो. कारण जाळ्यातला मासा मेलेला असतो, अर्धा मेलेला असतो. याने फ्रेश मासे कमी खातो आणि अर्धे मेलेले लागलेले मासे जास्ती खातो. आणि ह्याच्यातनं काय आपल्याला शिक भेटतो की खाताना तो आजारी मासे खातो किंवा लागलेले मासे खातो आणि फ्रेश मासे आपल्याकडे पोचतात. ते राहताना तो स्वच्छ जागा त्याला लागतो आणि खाताना तो असा खातो जसा घाण साफ करायसारखा. म्हणून तो एक आमच्या खाडीचा इंडिकेटर आहे, स्वच्छ. तसेच आपण जो पाणमांजराची माहिती घेतली ना, त्याला इंग्रजीमध्ये स्मूथ कोटेड वॉटर ही म्हणतात. वेस्टर्न रीफ इग्रेट ह्याला म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला पश्चिम किनारपट्टीवरील बगळा म्हणतो. त्याचा कलर बघितला तर बघा एकदम डार्क ग्रे कलर आहे. त्याची चोच ही साधारण भगव्या रंगाची आहे आणि पाय बघितलात तर त्याचे जरा पिवळ रंगाचे पाय आहेत, म्हणजे फुल कलरफुल मध्ये. ह्या पक्षाला वेस्टर्न रीफ इग्रेट म्हणतात. आता बघा त्याला जर नीट निरखून बघितलं तर त्याचा कलर बघा ग्रे कलर आहे, पूर्ण डार्क ग्रे कलर आहे. चोचीचा साधारण कलर हा भगव्या रंगाचा आहे आणि त्याचे पाय बघितलात तर पिवळसर असे साधारण पाय, जणू आपण शूज कसे घालतो तसे त्याचे ते पाय आपल्याला दिसत आहेत. पहा त्याचे एकदम घनदाट दिसले. आता आपल्याला सगळ्यांना मासे खायला भरपूर आवडतात, बरोबर? तर हे माशांचं ब्रीडिंग ग्राउंड आहे. हे कांदळवन जे आहे ना, हे माशांचं ब्रीडिंग ग्राउंड आहे. तर आता ते कसं ब्रीडिंग ग्राउंड आहे तर बघा, जेव्हा मच्छीचा ब्रीडिंग ग्राउंड असतो तेव्हा मच्छी ही अंडी देण्यासाठी एकदम त्या कांदळवनाच्या आतमध्ये जाऊन अंडी देते. आणि आतमध्ये छोटे छोटे पॉन्ड देखील असतात, जेणेकरून त्यांनी घातलेले अंडी ही पूर्णपणे सेफ राहतील. सेफ राहतील आणि मग त्या अंड्यांचं तिथे पोषण होतं आणि मग ते मासे पूर्णपणे वाढतात आणि आपल्या खाडीमध्ये येतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की 80% मासेमारी ही ह्या कांदळवनावरती डिपेंड आहे. तर हे कांदळवनाचा आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे. तर जी त्सुनामी येते किंवा चक्रीवादळ येतं तेव्हा त्यांची जी फोर्सनी एकदम प्रेशरनी जो वाहणारा पाणी असतो ते हे कांदळवन अडवतात आणि जो काय प्रेशरनी वरून वाहणारा वारा असतो ते हे कांदळवन अडवतात. म्हणजे बघा, जी 24 डिसेंबर 2004 रोजी जी त्सुनामी आली होती त्याच्यामध्ये 14 देशांना त्याचा भरपूर प्रमाणात फटका भेटला. म्हणजे गावामध्ये पाणी शिरून, प्रेशरनी वाहणारं पाणी गावामध्ये पाणी शिरून मानवी जीवन उद्ध्वस्त करणारं होतं, ते आपल्या वाड्यांपर्यंतच थांबलं गेलं. म्हणून आता जर तुम्ही बघितलं तर दोनही बाजूने आपल्याला हे पूर्ण कांदळवन दिसतंय, बरोबर? म्हणजे ही आपल्या गावाला सुरक्षित भिंत आहे. ग्लोबल वॉर्मिंग माहिती असेल, म्हणजे जागतिक तापमान. जो कार्बन डायऑक्साईड आहे तो वायू इतर वनस्पतींपेक्षा, कांदळवनाच्या वनस्पती ह्या 5 ते 6 पटीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड शोषतात. आता आपल्या प्रकल्पाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर उपक्रम, आता आपण बोट सफारी तर करतच आहोत. म्हणजे बोट सफारी एक आहे, नंतर आहे बर्ड वॉचिंग आहे ज्यांना आपण पक्षी निरीक्षण बोलतो, नंतर कयाक आहे, कयाकिंग, नंतर आहे जंगल सफारी, म्हणजे तिथली बर्ड वॉचिंग सुद्धा होते, जंगलातल्या पक्ष्यांची निरीक्षण, नंतर आहे फिशिंग रॉड आणि मँग्रोव्ह ट्रेल आणि एक कांदळवन सहल. तर आता आपण बघितली बोट तर ही 8 सीटची बोट आहे, बरोबर? तर 8 सीटची बोट असली तर आम्ही 1200 रुपये घेतो चार्जेस प्रमाणे. आता दुसरी ऍक्टिव्हिटीज आहे जिला आपण कयाकिंग बोलतो, तर ती साधारण 2 सीटची बोट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आमचा एक गाईड असतो चालवणारा आणि दुसरं एक पर्यटक असतं, त्याचा चार्ज आहे 300 रुपये प्रति. तशा आमच्या 2 कयाकिंग आहेत. आणि दुसरी ऍक्टिव्हिटीज आहे ती जंगल बर्ड वॉचिंग आहे. ती आपली अशी, त्याचे चार्जेस असे आहेत की जर 6 जण असतील तर आम्ही 400 रुपये घेतो आणि 6 पेक्षा जर जास्त असले तर प्रत्येकी 50 रुपये असे आम्ही त्याचे चार्जेस घेतो. तर मित्रांनो, आपण पाहतोय की आता मॅडमने खूप छान माहिती दिली. त्यांच्या ज्या प्रकल्पाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे आता आपण त्यांना, तुम्हाला या प्रकल्पाला भेट द्यायची असेल तर तुम्ही यांच्याजवळ किंवा यांच्या प्रकल्पाला भेट देण्यासाठी कॉन्टॅक्ट कोणत्या पद्धतीने करणार आहात, त्याचप्रमाणे या फेरीबोटचा आणि या प्रकल्पाला भेट देण्याचा कोणत्या वाराला, तसेच कोणती वेळ आहे, ही वेळ आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया. चालू असतं. तर मित्रांनो, हा जो प्रकल्पाला जी भेट देण्याचा तो मार्ग आहे किंवा जो फेरीबोट आहे हा ऑल सीझन असतो, परंतु फक्त पावसाळा बंद असतो. तर आपण त्यांना विचारून घेऊया नक्की काय आहे. जर तुम्हाला यायचं असेल आपल्याकडे, फेरी बोटमध्ये प्रवास करायचा असेल तर आपल्याकडे येण्याचा मार्ग म्हणजे गुगलवरती काळिंजे मँग्रोव्ह इको टुरिझम म्हणून साईड आहे,
हा वेबसाईट आहे, तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला कसं आणि कशा प्रकारे यायचं आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देखील तिथे तुम्हाला मिळू शकतो. मित्रांनो पाहू शकता की आपण वेगवेगळ्या पक्ष्यांची प्रजाती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर एक पक्षी आहे बघा आपल्या समोरच, खूप सुंदर. तर मित्रांनो पाहतोय आपण की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. प्रत्येक जण हे आपला 1 तासाचा प्रवास कांदळवन प्रकल्पाचा पूर्णपणे आपण त्या प्रकल्पाला गोल राऊंड केलेला आहे. फिरत असताना आपल्याला जो अनुभव आलेला आहे त्याचप्रमाणे आपल्याला जे माहिती अतिशय उपयुक्त माहिती मिळालेली आहे त्या माहितीचा आपण खरोखर पुरेपूर आपल्याला फायदा होईल येत्या फ्युचरमध्ये आपल्या. तर मित्रांनो आपला हा सफर आता पूर्ण होतोय. आपण परतीच्या प्रवासाला निघालोय. पाहू शकता की आपण परत ज्या मार्गाने आलोय त्या मार्गाने आपण निघालोय. खूप सुंदर अशी ह्या कांदळवन प्रकल्पाच्या मेंबरने आपल्याला माहिती छान अशी दिली. हा पूर्ण करत असताना आपल्याच बोटीमध्ये आपलेच जे ग्रुप मेंबर आहेत त्याचप्रमाणे आपले काकासुद्धा आहेत, पाटील काका, आणि त्याचबरोबर आपले मावशीसुद्धा आहेत. आपण मावशीला विचारूया की मावशींना या 1 तासाच्या ज्या फेरीमध्ये किती आनंद आला आणि किती त्यातला अनुभव आला तो आपण त्यांना विचारूया. हॅलो, नमस्कार. मी अर्चना पाटील. आम्ही आजच मुंबईहून गावी आलो आहे आणि आजच आमचा इकडे कांदळवनात येण्याचा योग आला. कांदळवन हा शब्द मी वाचून ऐकला होता पण पाहिला नव्हता आणि अनुभवला सुद्धा नव्हता. पण आज आमच्या जावयांच्या निमित्ताने मला खूप छान योग आला आणि खूप सुंदर अनुभव आला आहे. हा कांदळवन शहरातल्या लोकांना फक्त आपण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळी फिरायला जातो, शहरात मॉलमध्ये फिरायला जातो, ते अनुभव खूप वेगळा असतो. पण आजचा जो हा कांदळवनातला अनुभव आहे तो खरोखर वेगळा आहे. जरूर सर्वांनी घ्यावा. ज्यांनी जे हे व्हिडिओ बघतायत त्यांनी जरूर इथे भेट द्यावी या कांदळवनाच्या सफारीसाठी. आणि इथले जे कांदळवनाच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी जे इथे मेंबर आहेत त्यांनी तो खूप चांगल्या प्रकारे नव्हे तर उत्तम प्रकारे त्याचं संवर्धन केलेलं आहे. आणि इथे ज्या तोडणकर ताई होत्या त्यांनी ते एवढी सुंदर उत्कृष्ट माहिती सांगितली. पक्ष्यांची नावं एवढी अगदी जिथल्या तिथे सांगितली की खूप सुंदर वाटलं ऐकून. आणि पक्षीसुद्धा इथे खूप सुंदर मोठ्या आकाराचे, छोट्या आकाराचे, जे कधी आपण चित्रात सुद्धा पाहिले नव्हते ते प्रत्यक्षात बघायला मिळाले. परत पाण्यामध्ये छोटे छोटे मासे उड्या मारतात तेही बघता आलं. तर जरूर इथे मुंबईवरून येणारे जे पर्यटक आहेत, हरेश्वरला जातात, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी जातात, त्यांना हा पॉईंट माहीत नसावा. तर त्यांनी जरूर यूट्यूबवर याची माहिती घेऊन इथे जरूर भेट द्यावी. खूप सुंदर अनुभव आहे. अगदी आलात तर अगदी मनाचं समाधान होईल असा अनुभव आहे. जरूर भेट द्यावी इथे. थँक्यू. सुंदर असा एक स्वर्ग बोललात तरी चालेल. एक प्रकल्प कांदळवनाचा प्रकल्प आहे. त्या कांदळवनाच्या प्रकल्पाला जरूर भेट द्या. इथले जे कांदळवन प्रकल्पाच्या समिती आहे, समितीमधले जे सदस्य मेंबर आहेत, अध्यक्ष असतील, सदस्य असतील, या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला आणि खूप छान अशी माहिती या ताईंनी सुद्धा दिली. या काकूंनी सुद्धा खूप छान माहिती, त्या 2 आपल्या अनिसबाई आणि नासिरबाईंनी सुद्धा खूप छान माहिती. त्याचप्रमाणे आपला जवळचा विक्रांतदादा सुद्धा, या विक्रांतदादांनी सुद्धा आपल्याला छान असा सपोर्ट केलेला आहे आणि त्याच्यामुळेच हा ब्लॉग बनू शकला आहे. मी सर्वप्रथम त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आपली आजची टूर ही पूर्ण होते आणि आपण आता समोर जी जेटी आहे तिथे आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. धन्यवाद.